महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज दिल्लीमध्ये बैठक होतीये। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीला देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीची रणनीती आणि संभाव्य जागा वाटपावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची झालेली पीछेहाट आणि राज्यात महायुतीला मिळालेल्या कमी जागा यावर सुद्धा या बैठकीमध्ये खलबतं होऊ शकतात। दरम्यान फडणवीसांनी केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेवर सुद्धा या बैठकीमध्ये मंथन होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। तर आपण पाहतोय आज दिल्लीमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीच्या आधीच या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची या दिल्लीत बैठक होती। अमित शहा यांच्यासोबत ही बैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीसांसह इतर महत्त्वाचे भाजपचे नेते सुद्धा उपस्थित असणार आहेत। विधानसभा निवडणुकीची रणनीती, संभाव्य जागा वाटप या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा या दरम्यान चर्चा होईल अशी शक्यताही वर्तवली गेलेली आहे। तर लोकसभा निवडणुकीत भाजपची झालेली पीछेहाट आणि राज्यात महायुतीला मिळालेल्या कमी जागा यावर खलबतं होऊ शकतात। कोणते नेते बैठकीला उपस्थित राहतील आपण पाहूयात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप महासचिव विनोद तावडे आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, याशिवाय महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, महाराष्ट्र सहप्रभारी अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल या बैठकीला दिल्लीत उपस्थित राहतील। तर मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज जाहीर आणि माजी मंत्री रावसाहेब दानवेंचीही उपस्थिती असेल अशी माहिती मिळते आहे।